एंट्री आपली खतरनाक वाटतं एकदम. अलिबाग बीचवर कधीच नाही मी पोहली एवढ्या वर्षात आणि इथे मला मजा वाटते भरपूर. बीचवर आता इतकी मजा येते बापरे. आणखी लवशिपचे दिवस आम्हाला आठवत आहे. दाखव कशी वाटते. अरे वा मस्त. अगोडा फोर्टचा तिकीट आहे 25 रुपये. कपल वगैरे किती मजा करतायत. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि मस्त आम्ही आहोत गोव्याला आणि आज मजा येते एकदम. मजा. झोप पण मस्त झालेली आहे आज एवढं रिलॅक्स वाटते ना, एकदम भारी झोपलो आणि आम्ही आरामात उठलोय. आम्हाला कसलीच घाई नाहीये. कसलीच घाई नाही. कुठे गेलो की आम्हाला कसलीच घाई नसते. पहिली आम्हाला झोप लागते. कारण की हा आमचा कार्टून बघा मोबाईल हा इकडे. त्याला मोबाईल शिवाय दुसरं काय दिसत नाही सध्या. तर मस्त रेडी झालो आम्ही. आता चाललो बाहेर. काय काय फिरणार आहोत, कुठे कुठे जाणार आहोत काय अजूनपर्यंत माहिती नाही. आम्ही काय बघितलं पण नाही व्हिडिओ मध्ये. कुठे जायचं काय जायचं घाई झाली ना की ऍक्च्युली आम्ही काही म्हणजे बघितलं नाही कुठे कुठे काय काय प्लेसेस आहेत ते आहेत ते सगळं ऐकून माहिती आहे. पण आता इथे आल्यावर पण आम्हाला ब्लॉग बघायला किंवा काय बघायला मी जेव्हा आलो होतो तेव्हा मी 10 वर्षापूर्वी आलो होतो. तेव्हा आता काय मला आठवत नाही. तेव्हा आम्ही गाईड घेतला होता. 4 व्हीलर मध्ये होतो आणि फिरत होतो. काय एवढं काय माहिती नाही कुठून कुठे जायचं. आणि आज चक्क स्वतः गाडी घेऊन आलेला. आता स्वतः आलोय. आता कुठे जायचं आहे काय माहित नाही. कुठे रस्ते आहेत काहीच नाही माहिती. मॅप टाकायचा निघून जायचं. आणि असं झालंय की ना आम्हाला गाडी नको असं वाटते, बाईक वर फिरावं. पण प्रॉब्लेम असं झालाय की कार्टून सोबत आहे आणि ऊन भरपूर आहे आणि त्याच्यामध्ये झोप आहे तर तो झोपणार कुठे. नाही तर मस्त मजा वाटते असं वाटते. 2 व्हीलर वर कसं ट्रॅफिक बिफिक लागली म्हणजे कसं या गल्लीतून त्या गल्लीतून इकडे गेलो. पार्किंगचा टेन्शन नाही. आता 4 व्हीलर त्याच्यामुळे पार्किंगचं टेन्शन. कारण गाडी काय घ्यायची आहे, त्याचं जेवण आहे, त्याचा गॅस स्टोव्ह आहे, सगळं त्याचं घ्यायला पाहिजे. त्याची पॅम्पर्सची बॅग आहे, सगळं घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे आम्हाला गाडी घेऊन जायला पाहिजे. नाहीतर आम्ही 2 व्हीलर वर मजा केली असते. एकदम मजा केली. आणि ह्या पोराने मला बाबू व्हायच्या आधी आणलंच नाही. आमची इच्छा होती. कसं दोघांनी मस्त मजा केली असते. बाईकवरच फिरलो असतो आम्ही. आता थोडं टेन्शन आहे पण आता टेन्शन थोडं फ्री होऊन निघून जाऊया आपण आणि मस्त एन्जॉय करूया. बघूया जेवढा एन्जॉय करता येईल तेवढा एन्जॉय करतो. आणि आमच्या सोबत तुम्ही पण बघणार आहात आम्ही काय काय मजा करणार, कुठे कुठे जाणार आहात ते. चलो. फायनली दुपार पण झाली आम्हाला इकडे तिकडे फिरता आणि आता टाइम पण होऊन गेलेला आहे. आणि आता गाडी जमते मी बघा पार्किंगला दाबून लावा. इकडे पार्किंगचे हालच आहेत भरपूर. आणि आता भूक लागली. आता चाललो जेवायला आणि एकदम मस्त वाटतंय. असं वाटतं 2 व्हीलर असती तर अजून मजा आली असती. सगळं 2 व्हीलरवर फिरत आणि आमच्या 2 व्हीलरवर काय बोलणार. चला आता चला जेवायला. कुठे जिथे कम्फर्टेबल. यांनी हैराण केलं. हैराण एकदम. एका ठिकाणी बसायला मागत नाही. आणि जेव्हा गोव्याला जायचं ठरलं तेव्हापासून मला बोलते की ही आपल्याला चिकन नाही सॉरी काय फिश पाहिजे. फिश. मला मच्छी शिवाय मी काय खाणारच नाही. तर इकडे आम्ही पहिलीच ऑर्डर केलेली आहे प्रॉन्स चिल्ली. मागवले आणि बाकीचं अजून काय काय मागवू. आणि हा पोरगा कुठे जाईल तिथे लय त्रास देतो आम्हाला. आहे ना. आणि नको केला रे बाबा. आता सध्या तरी फिरायला कुठेच नाही मी जाणार. हा थोडा मोठा झाला ना की नंतर जाऊ. पहिले आता वस्तू पाहिजे. सगळ्या वस्तू पहिले खाऊन घेते बाई, भूक लागली. तर आता आम्ही आलो आहोत काय नाही बघायला. तर अगोडा फोर्टला आलेलो आहोत. आणि एक टोपी घेतली तरी पण दुसरी पाहिजे. दाखव कशी वाटते. अरे वा मस्त. याला पण आहे दोघांना पण आहे. त्याला गॉगल लावला तर गॉगल काढून दिला. कॅप घालते कॅप फेकून देते. त्याला काहीच नको आहे. कॅप घाल त्याची. चले तुझी कॅप घाल. चल तू कॅप घाला. अरे वा. स्टेन कोण वाटते माहितीये का. जरा तस्वीर से तो. अरे यार स्वतः
कुठे? हा इकडे पण. हा व्हाईट वाली राहू दे. चल आता. तर आता आम्ही पहिलेच आमचं फिरायचं म्हणजे स्पॉट आहे कुठे अगोडा फोर्ट. आणि इकडे तिकीट घर आहे. इकडे एंट्री आहे. किती तिकीट आहे? तिकीट पण माहित नाही. आता बघूया किती तिकीट आहे. अरे हा बघा. हा 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 तिकीट किती दाखव? 25 रुपये. सो अगोडा फोर्टचा तिकीट आहे 25 रुपये. आणि आता आम्ही आतमध्ये एंट्री करतोय. इथून एंट्री आहे. कॅन्सल चाललो. तर फायनली आम्ही अगोडाच्या आत एंटर झालेलो आहोत. आणि हा बघा इकडे हा मस्त गार्डन म्हणजे रिलॅक्सिंग साठी आहे. आणि इकडे वॉशरूम आहे. आणि इकडे आत जायचं आहे. मेन सगळं आत आहे. इथून एंट्री आहे. आणि सूर्य पण आलेला आहे खाली. आपल्याला सनसेटला वर कोणतं बीच तर मिळणार नाही मला वाटत नाही. बीचवर नाही. बीचवर आता उद्या बघायला लागेल. कॅफेला वगैरे जायचं होतं यार. टाइम मिळाला ना. त्याने तर एवढं हैराण केलं ना आम्हाला. तो त्याच्या तंद्रीमध्ये आहे. त्याला स्टेप भेटली ना वर खाली वर खाली. बाय. वाह क्या समुंदर है. एक नंबर. फोर्ट वरून किती भारी नजारा आहे. किती भारी नजारा आहे. सगळे फोटोसाठी आलेले आहेत. मला ना काही कळत नाही. खास करून इथे सगळे फोटोशूट साठी आलेले आहेत. हे बघा. वाव. कपल वगैरे किती मजा करतायत. तर आम्ही एंटर केलं आतमध्ये अगोडा फोर्ट मध्ये. आणि जेवढी मजा करायची जेवढी मजा आम्हाला बिलकुल करता नाही आली. मजा ती यांनी एकट्याने केली. आणि आमचे दोघांचे फोटो म्हणजे फोटोसाठी भरपूर स्पॉट आहेत. इकडे असं खास काही नाही आहे. फक्त फोटोसाठी लोक फोटोसाठी येतात इकडे. आणि ते पण फोटो काढून आम्हाला या पोराने दिले नाही. काहीच नाही. म्हणजे तुम्ही फोटो काढा पण मी एकटं धावणार आहे. त्याचं एकच आहे ते. मग त्याला कुठे लाल लाल माती काय त्या ड्रेसचा त्याने अवतार केला. नुसता धावतोय. बाप रे खूप त्याने आम्हाला हैराण केलेलं आहे. इव्हन त्याचे पण तो फोटो काढून देत नाही. तुम्ही दोघाही काढा पण माझे फोटो नका काढू आणि मला हात नका लावू. मी एकटा काय करू नका. तर आमचा हा फिरून झाला. फिरून म्हणजे काय तिकडे आम्हाला कॉर्नरला जायचं होतं. तिथे समुद्राचा व्ह्यू मस्त होता एकदम. पण तिकडे काय गेलो ना आम्ही. ह्याने काय हैराणच केलेली आहे. त्याच्यामुळे नाही तू नाही केली. आम्ही त्याला काय बोललं की त्याची राग पण येते त्याला. आणि आता इथे आता अजून पुढचं काय आहे ते आम्ही अजून प्लॅनिंग आता ऑन द वे बघू. कुठे जाणार तिथे आम्ही जाऊ. बघू. संध्याकाळ झाले 4 वाजले असतील ना. 4 कसले 5:30 वाजले. 5:30 वाजले. आम्हाला जायचं होतं एखाद्या बीचवर. पण आता तो पण टाइम ना आम्हाला मिळणार. जर मिळालाच तर नक्की जाऊयात आता आहे ना. चलो आता अजून काय काय करणार ते बघा. आणि आम्ही कशी वाटतो. आमची फॅमिली कशी वाटते. क्यूट फॅमिली. टोपी ठेवली. गॉगल अजिबात आम्ही लावून देत नाही. टोपी बघा जरा तस्वीर से तो निकल के. अरे वा. चलो. तर फायनली आम्ही पोहोचलो बागा बीचला. आणि मी हा बघा मोबाईल वापरू शकतो कारण साहेब आमचे झोपले. त्याच्यामुळे मोबाईल एकदम मस्त वापरतो. जेव्हा झोपायचं तेव्हा तो नाही झोपला. आणि आता झोपून घे. आणि त्याला बीच मध्ये घाण वाटते. बाई तो उतरायला तयार नाही. काल रात्री त्याची मजा आम्ही बघितली. तुम्हाला सनसेट दाखवतो. आता जाणार आहे. थोडा आलाय खाली. आम्ही अलिबाग मधला सनसेट दाखवला. आता गोव्यामधला सनसेट दाखवतोय. 2 मिनिटात झापूक होऊन जाईल. त्याच्यामुळे चला पटकन. वाव. असं वाटतं की कुठे आलो आपण. आपला बीच कोणता मांडवण आहे. हा किम बीच सारखी एंट्री आपली. वाव खतरनाक वाटतं एकदम. वाव. अरे यार सनसेट केलेला आमचा. अर्धा डुबला सनसेट. खतरनाक नजारा. खतरनाक एकदम. पाणी पण एकदम भरती आहे.
जायचो, मस्त मजा यायची. क्रिकेटचा फेवरेट बीच वासोली बीच होता आणि आम्ही रात्री तिकडे भेटायचो ना. हा संध्याकाळी जायचो, मजा यायची. आता पण सूर्य खाली गेलाय, मस्त मजा येते. आणि आमची फॅमिली बघा गप्प बसलेली आहे. आणि मला आंघोळीला जायचं होतं आतमध्ये, बीच मध्ये आंघोळ करायची होती, पण ह्याच्यामुळे ना हा टायमावर झोपला होता आणि हा काय आतमध्ये आला नसता, त्याच्यामुळे आता का आंघोळ केलेली नाही. नेक्स्ट टाइम कधी येऊ ना तेव्हा नक्की आंघोळीला जाणार आतमध्ये. म्हणजे मी ह्याला घेतला आणि हिचे फोटो काढत होतो, हा माझ्या इथे खांद्यावर आणि मी फोटो काढतोय. काय आता बोलणार, चालेल. तर आम्ही मस्त आता पुन्हा बागा बीच वर ना आलोय आणि आता मस्त रेडी झालो, फ्रेश झालोय, चेंज केले, शिवला खाऊ दिले आणि आता मस्त रेडी होऊन निघालो बाहेर डिनर साठी. कारण जास्त वेळ आता रात्री बीचवर मजा तर आहेच, पण हा उतरायला मागत नाही, खेळायला मागत नाही, त्याच्यामुळे बीचवर नाही आता आम्ही जाणार आहोत. कारण की आमच्या रूम पासून 2 मिनिटावरच तर बीच आहे, त्याच्यामुळे बीचवर काय आम्ही जाणार ना. आता जातो, जेवतो, थोडा मार्केट फिरतो आणि थोडी शॉपिंग आहे, खरेदी आहे, काजू बदाम घ्यायचे आहेत. निकेशने मला लग्नाच्या आधी किती काय काय आणलेलं, जेव्हा तो फर्स्ट टाइम गोव्याला आलेला तेव्हा कसं माहितीये खर्च कमी होता. आणि मी त्याला फक्त एकच वस्तू सांगितली की मला कानातले, तेव्हा कानातल्यांचं खूप म्हणजे तेव्हा हे होतं की कानातले ते काचेचे कानातले बॉक्स मध्ये गोव्याला मिळतात, तर त्याला मी तेवढंच फक्त मला तेवढे घेऊन ये. आणि त्याने खायला वगैरे मला भरपूर काय काय आणलेलं. तेव्हा एकदा होतो, खर्च कमी होता, महागाई कमी होती, कोरोना आला, महागाई जास्त झाली, फॅमिली झाली, एक पोरगा झाला, त्याच्यामुळे खर्च वाढला, त्याच्यामुळे आता खर्च कमी करतोय. आणि आता तो काय घ्यायला ना की नको तुला पाहिजे ते घे, आणि घेताना घेते मी आणि खातो स्वतः. सो आता बघू काय काय घेणार आहे, तर चलो आपण. चलो पाहिजे ना, घे, आठवण म्हणून राहील ना. काहीतरी सगळीकडे गेल्यानंतर एक एक वस्तू घ्यायला लागेल. मस्त एकदम भरलेला आहे, चकाचक. सेल लागलाय, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये. आणि या बाकीच्या आहेत थोड्या वेगवेगळ्या. काय बोलणार, बोला. झाली शॉपिंग? नाही, मग? 2-3च वस्तू घेतल्यात. उद्याचा दिवस एक शिल्लक आहे आपला. उद्याचा दिवस आहे, मस्त भरपूर सारी शॉपिंग करणार. आज सगळं रेट काढले, रेट म्हणजे सगळीकडे सेम आहे, भरपूर दुकान आहे की सगळीकडे सेम रेट आहेत. तो आज जास्त काय नाही घेतले. पहिली गोष्ट म्हणजे काजू घ्यायचे, ते काजूंचे पण सगळीकडे रेट काढले, सगळीकडे सेमच रेट आहेत. सो आजच्या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबतोय, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. मस्त मजा केली आम्ही आणि आज राहते मोठी मजा उद्या करणार.